नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला अशीच अपडेट हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। चला बघू। ऐश्वर्या म्हणते, मग नीटा तोंड सांभाळून बोलायचं असं म्हणून ऐश्वर्या निघून जाते। नील विचार करत असतो। तर इकडे सावली देवाकडे प्रार्थना करत असते आणि सारंग अस्मीच्या आई वडिलांचे ते खोटे फोटो घेऊन उभा असतो। त्याला धक्का बसलेला असतो। समोरून एक भरधाव गाडी येते आणि सारंग रस्त्याच्या मधोमध उभा असतो। ती गाडी सारंगला उडवणार असते, पण तो माणूस स्वतः ब्रेक लावतो आणि सारंगला बाजूला करतो। तर इकडे सावली विठ्ठलाकडे प्रार्थना करत असते आणि अचानक दिवा फडफडायला लागतो। सावली दिवा विझू देत नाही, ती दिव्याकडे बघत राहते आणि सारंगच्या आयुष्यासाठी सारंगसाठी प्रार्थना करत असते। सारंग ते फोटो बघतो आणि त्याला पुन्हा अस्मी आठवत असते, जगन्नाथचं बोलणंही आठवत असतं। तर इकडे तिलोत्तमा चंद्रकांत आपल्या रूम मध्ये असतात। चंद्रकांत काम करत असतो आणि तिलोत्तमाला आठवतं की आपण चंद्रकांतला मगाशी खूप घालून पाडून बोललो, तिला वाईट वाटत असतं। तर इकडे हे सगळं सारंगला सहन होत नाही। सारंग दारू पितो आणि घरच्या दिशेने निघालेला असतो। तो त्याला सारखी अस्मीची आठवण येते। तो वेडी वाकडी गाडी चालवत घरापर्यंत पोहोचत असतो। तर इकडे अमृता आणि राजकुमार दोघे आपल्या रूम मध्ये असतात। अमृता म्हणते, अहो ऐका ना। राजकुमार म्हणतो, बोल, काय बोलायचंय? अमृता म्हणते, अहो सावली जगन्नाथच्या घरी जाणार आहे हे तिने मला सांगितलं होतं। म्हणजे सरळ परमिशन नव्हती मागितली, पण आडून आडून बोलली होती, मला अंदाज आला होता। राजकुमार म्हणतो, काय बोलतेस ती? तुझं तुला तरी कळतंय का? तुला त्या मुलीचा एवढा पुळका का आलाय? आणि अमृता, तू त्या मुलीच्या सतत पुढे पुढे का करत असतेस? अगं माझ्या भावाच्या चेहऱ्याकडे बघ जरा एकदा, म्हणजे तुला कळेल तो कुठल्या अवस्थेतून जातोय। आणि हे सगळं त्या मुलीमुळे होते। अगं थोडा तरी विचार कर। सारंगचं लग्न होण्याआधी हे घर कसं होतं तसं करण्याचा प्रयत्न कर। आधीच तुझ्यामुळे मला या घरामध्ये मान नाहीये। मी या घरचा मोठा मुलगा असून मला जो मान मिळायला हवा तो मान मिळत नाहीये। बिझनेस मध्ये मी डिसिजन घ्यायला हवे, पण मी घेऊ शकत नाहीये। मी फक्त त्यांनाच फॉलो करत असतो। हे सगळं कुणामुळे होतंय? हे तुझ्यामुळे होते आणि तुला त्या मुलीचा पुळका आलाय। तुला मूल होत नाहीये ना, म्हणून हे सगळं होतंय। जरा स्वतःच्या चुका सावर आणि बघ जरा कुठे चुकतंय ते। नाहीतर अमृता, तुला मी शेवटचं सांगतोय, आपलं नातं संपून जाईल, कळतंय तुला? असं म्हणून राजकुमार झोपून जातो। अमृताला वाईट वाटलेलं असतं। तर इकडे सारंग वेडी वाकडी गाडी चालवत घरापर्यंत पोहोचतो। सावली वरून बघत असते। सारंग दरवाजा उघडतो आणि बाहेर येतो। तो दारूची बाटली तिथेच फोडून टाकतो। सारंग वेड्यासारखी बडबड करत वर येत असतो। सावली धावत त्याच्या मदतीला जाते। ती त्याला आधार देते, धरते आणि त्याला घरात घेऊन येते। सारंग ते घर बघत असतो आणि तो म्हणतो, मी पहिल्यांदा दारू पिऊन असा इथे आलोय। आयुष्यात कोणती ना कोणती गोष्ट पहिल्यांदा होतच असते। प्रेमात मी पडलो, ते प्रेम पण खोटं निघालं। खरं प्रेम निघाल्यावरती काय करायचं सगळ्यांनी सांगितलंय, पण खोटं प्रेम निघाल्यावरती काय करायचं हे नाही सांगितले कोणी। आनंदी राहा, खुश राहा, खुश राहण्यासाठी काय करायचं, आनंदी राहण्यासाठी काय करायचं सगळ्यांनी सांगितलं, पण दुःखात पडल्यावरती काय करायचं हे नाही सांगितलं। आयुष्यात चढत राहायचं, पण जेव्हा उतार येतो त्यावेळेस काय करायचं कोणीच सांगितलं नाही। असं म्हणून सारंग वेड्यासारखी बडबड करत असतो आणि हॉलवर फिरत असतो। सावली त्याच्या मागे मागे फिरत असते। सारंग म्हणतो, सावली तुला माहितीये, मला माझ्या आईने सगळं शिकवलंय। मग आता मी उतारावर आहे।